हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं वैशाली लाईफ अँड किचनमध्ये। तर आजचा दिवस तुम्हाला सुखी समाधानी आणि खूप खूप आनंदी जावो। तर बघा इथे हे सकाळचं वातावरण आहे आणि हा व्हिडिओ माझ्या मुलीने शूट केलेला आहे। सकाळी प्रॅक्टिसला जाते तर तिने छान असा शेतीतला व्हिडिओ घेतलेला आहे। बघा छान पीक आहे, सोयाबीन आहे हे आणि मस्त असं वाढलेलं आहे कारण पाऊस बऱ्यापैकी झाला त्याच्यामुळे पीक पण छान हिरवं हिरवं पडलं। आणि सकाळी सकाळी असं शेतातील वातावरण काही वेगळंच असतं, म्हणजे अगदी शांतता, कुठल्याही गाड्यांचा आवाज नाही, काही नाही। आणि ती जी जाते ते खेडेगावी जाते त्याच्यामुळे छान असं वातावरण असतं। तर तिने व्हिडिओ काढून पाठवला मला, म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूया। तर इकडे सगळीकडे सोयाबीनचं पीक आहे आणि मध्ये रस्त्याच्या त्या बाजूला परत शेती। तर असं सकाळचं वातावरण होतं। त्यानंतर बघा इथे हे भेंडी धुतली कारण भेंडीची भाजी करायची होती आणि सकाळचं ऊन मस्त असं खुर्चीवर अगदी येतं। या खिडकीतून तर बऱ्यापैकी सूर्यप्रकाश येतो आणि आता आभाळाचं वातावरण तर जास्त नाहीच आहे, थोडंफार ढगाळ असतं आणि लगेच दुपारी ऊन तापतं। त्यानंतर इथे नाश्ता करायचा होता, नाश्त्यामध्ये पोहे। तर पोहे आज मी बिना हळदीचे करणार आहे कारण रुची बोलली की मला बिना हळदीचे पोहे खायचे आहे, म्हणजे पांढरे पोहे। आता तुम्ही म्हणाल की असे कोण करते, पण आमच्याकडे मुलीचं काही वेगळंच असतं। तिला कधी कधी बिना हळदीचा उपमा पाहिजे असतो, बिना हळदीचे पोहे, तर भात पण तसाच, ती बिना हळदीचा म्हणजे साधाच पाहिजे तिला। तर इथे बघा शेंगदाणे, जिरं, मोहरी, त्यानंतर कांदा, कढीपत्ता, हिरवी मिरची ॲड केली आणि सर्व असं मिक्स करून घेतलं। आणि त्यानंतर बटाटे नंतर टाकणार आहे। कांदा थोडासा परतून झाला की मग बटाटे, नाहीतर मग ते कसं सोबतच बटाटे कांदे टाकले ना लवकर कांदे मग ते तेलामध्ये परतून होत नाही आणि ते असे कच्चे वाटतात। तर त्यामुळे म्हटलं थोडा वेळ होऊ द्यायचे, म्हणजे शेंगदाणे पण छान तळतळ होतात। त्यानंतर बटाटा टाकला, सॉरी बटाटा उच्चार घेताना थोडा प्रॉब्लेम येतो। त्यानंतर प्लेट झाकून ठेवली आणि 5 ते 10 मिनटं म्हटलं छान वाफेवर बटाटे शिजू द्यायचे। त्यानंतर इथे जो कचरा होता तो मागे डस्टबिनमध्ये नेऊन टाकलेला, कारण डस्टबिन बाहेरच ठेवलेला आहे। इकडे किचनमध्ये मला नाही आवडत, बरेच जणं जे किचनमधला जो काही केर कचरा असते तर ते किचनसाठी वेगळं ठेवतात, पण मला अजिबात आवडत नाही, ते मी बाहेरच ठेवते। त्यानंतर इथे पोहे करून घेतले आणि पोह्यामध्ये हळद नाही तर पूर्ण पांढरेच दिसत आहे ते, म्हणजे पांढरे पोहे वाटतही नाही ते पोहे आहे की नाही। तर अशा पद्धतीने हे पोहे केले। पण एक आहे, एखाद्या जरी पदार्थामध्ये एखादी वस्तू आपण जर नाही टाकली ना तर चव वेगळीच वाटते। आता हळद जर टाकली तर पोहे म्हणून पोहे खाल्ल्यासारखे वाटतात। मला तर बिना हळदीचे अजिबात आवडले नाही, वेगळेच काही वाटले, पण ठीक आहे असो। त्यानंतर इथे आता दुपारचे 4 वाजलेले होते, म्हटलं चला वेळ आहे तर मिरचीचा ठेचा करूया। तर इथे मिरच्या भाजून घेतल्या आणि लसूण पाकळ्या यावेळेस काही त्याच्या म्हणजे सोलून घेतल्या नाही, तशाच टाकलेल्या आहे मी छान तेलामध्ये। थोडंसं अगदी थोडं तेल टाकलं सुरुवातीला, तर 10-15 मिनटं असंच भाजून घेतलं, नंतर तेल टाकलं आणि नंतर त्याच्यामध्ये शेंगदाणे आणि हे व्यवस्थित मस्त असं भाजून घेतलं, जेणेकरून जास्त तिखट लागणार नाही। तर दरवेळेस लसूण सोलून घेते, यावेळेस म्हटलं अशा पद्धतीने करून पाहू, तसं पण छान लागते। आणि तसंही भाजताना ते लसूणचं ज्या वरच्या पाकळ्या असतात त्या जळूनच जातात। तर सगळं असं भाजून घेतलं आणि सकाळी करायचं म्हटलं तर होत नाही, मग आता वेळ होता निवांत, म्हटलं चला आरामात करून घेऊया। आणि आता थोडं तेल टाकलं, तेल टाकल्यानंतर कसं व्यवस्थित परत भाजल्या जाते आणि सुरुवातीला तेल टाकलं ना तर मिरच्या अशा तळतळ उडतात, त्याच्यामुळे मग शेवटीच टाकलं। त्यानंतर संध्याकाळचं वातावरण 6:30 वाजलेले आहे आणि बाहेर बघू शकता आभाळ तर बिलकुल नाही आहे, पण मस्त असं झाडंझुडं आहे तर थंडावा वाटतो। त्यानंतर इकडे रूममध्ये पण सगळं आवरून घेतलेलं आहे आणि या रूममधला लाईट का कुणास ठाऊक अगदी कमी उजेड येत आहे। तो छोटा ट्यूबलाईट आहे, अर्धावट चालू आहे, अर्धा बंद आहे आणि तो आता पूर्ण बंद होईल असं वाटते। तर इथे मॅगी करायला घेतली आणि मॅगी खूप दिवसांनी केली मी। आता 10 रुपयाचंच पॅकेट आणलं, रुची तर खात नाही आणि तिच्यापुढे तर खाता येत नाही, तिच्यापुढे खाल्लं तर तिचं मन जातं आणि ती बोलते की माझ्यापुढे करू नका। म्हटलं ठीक आहे, आता मला पण भूक लागलेलीच होती म्हणून मी थोडी मॅगी केली। त्यानंतर नळ आले तर पाणी भरायचं होतं, आज 8-8:30ला नळ आले, खूप उशिरा आले। आणि आता हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशी सकाळीचा। तर सकाळी नाश्त्यामध्ये काय करायचं हाच विचार होता, शेवटी काही नाही, पत्ताकोबी दिसली तर म्हटलं पत्ताकोबीची भाजी आणि चपातीच करते। सुरुवातीला विचार केला की पराठे करायचे, पण कोबी थोडी सुकलेली वाटली आणि पराठे करायचं म्हटलं तर अशी फ्रेश पाहिजे, तर मग याची भाजी आणि चपातीच करणार आहे। हा जरी नाश्ता दिला भाजी पोळीचा ना तरी पण पोटभर खातात। तर इथे कोबी वगैरे चिरून घेतली, त्यानंतर फोडणी द्यायची होती। तर याच्यामध्ये लसूण वगैरे काहीच टाकलेलं नाही, मी सिंपल अशी केली। 2 हिरव्या मिरच्या, कांदा, जिरं, मोहरी आणि काल जो ठेचा केलेला होता तो थोडा मिक्स केला, त्याच्यामध्ये लसूण, मिरची आणि शेंगदाणे होतेच, तर ते थोडं मिक्स केलं आणि तेलामध्ये छान परतून घेतलं। आता याच्यामध्ये बिलकुल सिंपल अशी करणार आहे
म्हणजे कुठलेही मसाले न घालता सिंपल अशी केली तर ती आवडते आमच्याकडे. त्यानंतर नाश्ता वगैरे झाला आणि आता गॅस ओट्याची क्लिनिंग. तर आज मला हे वरचं जे टाईल्स आहे ते साफ करायचं होतं, तर तिथे थोडा सर्फ टाकला, फरशीवर टाकलेला आहे आणि गॅसवर नाही टाकलेला आहे बरं का. ते मी साबणीने जे स्क्रब आहे त्याच्याने घासून घेतलं. नंतर सगळं हे टाईल्स वगैरे पुसून घेतलं आणि हे जेवढं वरचेवर साफ केलं तर बरं राहते, नाहीतर मग खूप खराब होते. तरी रोज एक हात घेतेच मी, नाही लक्षात राहिलं तर एक दिवसानंतर. आणि बेसिंग तर रोजचं स्वच्छ करते ते, त्याच्या बाजूच्या भिंती पण, कारण भांडे घासताना उडतच नाही म्हटलं तरी साबण. हे सगळं क्लीन करून घेतलं आणि व्हिडिओ अगदी छोटा झालेला आहे आज आणि 2 दिवसा मिळून केलेला आहे. आता 1 दिवसानंतर व्हिडिओ येत आहे माझे, तरी प्रयत्न करते की रोज यायला पाहिजे. पण ठीक आहे, आता शक्यतोवर मी टाकण्याचा प्रयत्न करेल. तर एक तर असा प्रॉब्लेम आहे की मला इथे जो भिंतीचा कलर आणि फरशीचा कलर हा सारखा येतो, त्याच्यामुळे इतकं अंधूक वाटतं ना, असं फ्रेश दिसत नाही. रूम तर खूप अशा क्लीन आणि स्वच्छ आहे, म्हणजे पॉश आहेत, पण कलरमुळे थोडं ते डिम वाटतं. आणि आधीच्या रूमला कसं व्हाईट होता कलर भिंतीचा आणि टाईल्स अशी थोडी येलो कलरमध्ये, तर छान दिसत होतं. आता इथं दोन्हीचा कलर एकच झाला, त्याच्यामुळे थोडं अंधूक वाटतं. तर बघू शकता थोडंसं उजेड म्हणजे वाटत नाही, लाईट वाटत नाही. मग काय करावं लागतं की लाईट लावावा लागतो आणि जो लाईट लावला काल तो लाईट अगदी डीम आहे, त्याचा उजेड काही पाहिजे तसा येत नाही. त्यानंतर बघा इथे बाहेर भांडे उन्हातमध्ये सुकत ठेवायचे होते, ते नेऊन ठेवले. व्हिडिओ 2-3 दिवसा मिळून छोटा मोठा केलेला आहे. तर हा पुढचा भाग आहे, पुढे झाड आहे ते. आणि पुढचा भाग बघा, खिडक्या दारं ओपन असतानासुद्धा असा उजेड वाटत नाही, कारण भिंतीच्या कलरमुळे. हाच कलर वेगळा असता तर एकदम असं नवीन आणि फ्रेश वाटलं असतं. त्यानंतर दुपारच्या जेवणाची तयारी. तर इथे तांदूळ काढायला गेली आणि तांदळाच्या डब्यावर मी सकाळी थोडी कणिक होती ते वाटीमध्ये ठेवली, माझं लक्षच नाही. डब्बा एकदम ओढला आणि सगळी कणिक त्या वाटीतली सांडली. तर ते काम एक वाढलं, ते सगळं पुसून घेतलं आणि नंतर स्वयंपाक केला. स्वयंपाक वगैरे झाला आणि आता वाजलेले होते 4-4:30. म्हटलं चला, धने पावडर संपलेलं होतं ते करायचं होतं आणि अगदी थोडं थोडं करते मी, जास्त करून ठेवत नाही. थोडं थोडं केलं ना छान वास पण राहते आणि बरेच दिवस टिकतो पण. आणि एकदम करून ठेवलं तर मग तो खराब होतो आणि त्याची मग जी वास आहे ते पण कमी होते, जो सुगंध असतो धन्याचा तो कमी होऊन जातो. तर अगदी थोडंच केलेलं आहे, एक डबा, छोटा डबा, म्हणजे साधारणतः 8-15 दिवस पुरून जाईल, नंतर करता येईल. तर असं माझं आजचं छोटंसं रुटीन होतं. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुढच्या वेळेस थोडा मोठा व्हिडिओ टाकायला यायचा प्रयत्न करेल. आज अगदी छोटाच झालेला आहे. तर ठीक आहे. आणि 1 दिवसानंतर व्हिडिओ येते, तरीसुद्धा बघा सपोर्ट करा आणि रेग्युलर टाकायचा नक्की प्रयत्न करेल. शॉर्ट व्हिडिओ तर खूप कमी येतात, पण ते पण आता टाकण्याचा विचार करते, होत तर नाही पण बघू आता. त्यानंतर बघा हे जे धने होते बारीक केले ते सर्व डब्यामध्ये काढून घेतले आणि एक डब्बाभर काढले मी, जास्त काही काढलेले नाही. जसे पाहिजे मला तसे रोज थोडे थोडे काढते. चला मग इथेच व्हिडिओला एंड करते. बाय बाय.